नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो। महिलांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या संदर्भात आज आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना कोणकोणत्या अटी शिथिल केलेल्या आहेत किंवा कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत याच्या अजून संभ्रमात आहेत त्याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला भेटत राहील। तर मित्रांनो, ही अर्ज करण्याची दिनांक वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे अर्ज स्वीकारले जाणार होते ते आता 31 ऑगस्टपर्यंत स्वीकारले जाणार आहेत। दुसरी गोष्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट। म्हणजे काही महिलांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्रे नव्हती, म्हणून त्यांना अडचण निर्माण झाली होती। तर आता डोमेसाईल सर्टिफिकेटच्या ऐवजी आपण 15 वर्ष जुनं रेशन कार्ड, तुमचं मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला ही 4 कागदपत्र त्या ठिकाणी सादर करू शकतो। त्या 4 कागदपत्राऐवजी एका कागदपत्रावर आपण अर्ज त्या ठिकाणी भरू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला। पंचायतीचा पाहिजे, तहसीलचा पाहिजे। तर तुमच्याकडे 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर त्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी तुम्ही तो अर्ज करू शकता। महत्त्वपूर्ण ह्या 2 बाबी आहेत। महिलांना याचा गैरसमज त्या ठिकाणी होत होता। मग आता त्या ठिकाणी प्रामुख्याने 5 एकर क्षेत्राची अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे आणि जे फॉर्म भरण्याचं वय आहे ते 21 ते 65 वर्षापर्यंत करण्यात आलेलं आहे। ज्या कुटुंबामध्ये अविवाहित स्त्री असणार आहे त्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो। म्हणजे महिलांचा ज्या ठिकाणी गैरसमज होत होता कागदपत्राच्या संदर्भात, तो कागदपत्र आत्ता आपल्याकडे फक्त रेशन कार्ड असेल आणि आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला जरी असेल तरी आपण हा फॉर्म भरू शकतो। कारण आधार कार्ड प्रत्येक महिलेकडे आहे, फोटो आहे, बँक पासबुक आहे, ह्या गोष्टी अवेलेबल आहेत। फक्त ज्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्या आत्ता अटीमधून शिथिल करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आपल्याजवळ रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला जरी असेल तरीसुद्धा हा आपण फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकतो। अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।